नमस्कार. मागील तासाला आपण समरूपता हे प्रकरण चालू केलं होतं आणि हे प्रकरण चालू करत असताना आपण काय काय पाहिलं होतं. समरूपतेच्या कसोट्या आपण पाहिल्या होत्या. त्या समरूपतेच्या कसोटीमध्ये आपण समरूपतेची कोको कसोटी पाहिली होती पहा. आणि समरूपतेची कोको कसोटी पाहत असताना काय केलं आपण, दोन त्रिकोण एकमेकांशी कसे समरूप असतात ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर कोको कसोटी सिद्धता आपण पाहिली होती की त्या गुणोत्तरावरून ते दोन त्रिकोण कसे समरूप असतात ते आपण पाहिलं होतं. आता यानंतर जे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे समरूप त्रिकोणांची कोको कसोटी. आता ही जी समरूप त्रिकोणांची कोको कसोटी आहे तर ती म्हणजे शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोनाशी एकरूप असतो हे आपल्याला माहीत आहे. परंतु म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तर ही अट दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी आहे. आणि यावरून एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आणि या गुणधर्माला काय म्हणायचं, समरूपतेची कोको कसोटी. आता पहा त्यानंतर जरा याच्यामध्ये पाहायचं समरूपतेची बाकोबा कसोटी. आता बाकोबा कसोटी पाहताना काय करायचं, पहिल्यांदा ती कसोटी नेमकी काय ते पहा. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या, जेव्हा दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. आणि आता पहा उदाहरणार्थ या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेत पहा, KLM आणि RST हे दोन त्रिकोण दिलेत. छोटे मोठे असू द्या परंतु त्यांची समरूपपणा योग्य आहे. तर आता जर त्रिकोण KLM व त्रिकोण RST मध्ये कोन KLM एकरूप कोन RST म्हणजेच काय, KL छेद RS, KL छेद RS बरोबर LM छेद ST. तर त्रिकोण KLM समरूप त्रिकोण RST. अशा प्रकारे ही बाकोबा कसोटी आहे पहा. आता पुढची कोणती कसोटी, समरूपतेची बाबाबा कसोटी. लक्षात घ्या, SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आता पहा ही बाबाबा कसोटी म्हणजे नेमकी काय, तर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. ही बाबाबा कसोटी आहे आणि म्हणून या समरूपतेच्या गुणधर्माला काय म्हणायचं, बाबाबा कसोटी. आता याच्यामध्ये सुद्धा दोन त्रिकोण दिलेत पहा, त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ. आता पहा जर त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ असेल तर जर PQ छेद YZ पहा YZ PQ छेद YZ बरोबर
QR छेद XY बरोबर PR छेद XZ हे काय झाले गुणोत्तरामध्ये आपण पाहिले. त्यावरून हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ZYX हे काय होतात त्या ठिकाणी सिद्ध होते. लक्षात घ्या, दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत. हे झाले समरूपतेची बाबा कसोटी. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय आहे, समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. आता पहिला गुणधर्म काय आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC. लक्षात घ्या, म्हणजे काय, पहिला त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशीच समरूप असतो. त्याला म्हणतात परावर्तनता. परावर्तनता म्हणतात त्याला. लक्षात घ्या, हा झाला पहिला गुणधर्म. आता दुसरा गुणधर्म काय सांगितला आहे, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF तर त्रिकोण DEF समरूप त्रिकोण ABC. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, तर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी काय असतो, समरूप असतो. हा तो गुणधर्म आहे. याला म्हणतात सममितता. सममितता म्हणजे इंग्लिशमध्ये सिमेट्री म्हणतात त्याला. हा झाला दुसरा गुणधर्म. आता तिसरा गुणधर्म जो आहे तो पहा काय, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि त्रिकोण DEF समरूप त्रिकोण GHI तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण GHI याला म्हणतात संक्रामकता. म्हणजे पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. म्हणून पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. हा झाला तिसरा गुणधर्म, त्याला म्हणायचं संक्रामकता. अशा प्रकारचे हे जे गुणधर्म आहेत, कोणते, समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. तर आता याच्यामध्ये पहा काय सॅम्पल आहेत, सोडवलेली उदाहरणे आहेत. कोणती कोणती, त्रिकोण XYZ मध्ये कोण Y बरोबर 100 आहे, कोण Z बरोबर 30 अंश आहे. त्रिकोण LMN मध्ये कोण M बरोबर 100 दिलेला आहे, कोण N बरोबर 30. तर काय करायचं, हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते समरूप आहेत का नाही ते पाहायचं, आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे सांगायचे. आता इथं काय सांगितले पहा, त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN मध्ये काय, कोण Y बरोबर 100 दिलेल्या गोष्टी आहेत, कोण M बरोबर 100. म्हणून कोण Y एकरूप कोण M, म्हणजे Y आणि M काय आहे, एकमेकांशी एकरूप आहे. त्यानंतर कोण Z, आता कोण Z बरोबर 30 अंश आणि कोण N बरोबर 30 अंश. म्हणून कोण Z हा कोण N शी काय आहे, एकरूप आहे. कोण N शी काय आहे, एकरूप आहे. त्याच्यामुळे म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN हे कोको कसोटीनुसार कसे आहेत, एकरूप आहेत. हे या उदाहरणावरून कळतं. हे परीक्षेला सुद्धा 2 गुणांसाठी विचारतात. आता पहा दुसरं एक सॅम्पल उदाहरण पाहू आपण, कारण या परीक्षेला त्या कसोट्या विचारण्यापेक्षा ही जी सोडवलेली उदाहरणं आहेत
ही सोडवलेली उदाहरणं सुद्धा विचारतात. याच्यामध्ये काय होतं, फक्त अंकांमध्ये बदल होतो. अंकांमध्ये जरी बदल झाला तर कोणता कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे हे आपल्याला त्या आकृतीवरून समजतं. आता याच्यामध्ये काय सांगितले पहा, तर या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत पहा, PMN आणि पुढचा त्रिकोण काय आहे, UVW. आता त्यांनी काय सांगितलंय, तर हे जे 2 दिलेले त्रिकोण आहेत, हे त्रिकोण समरूप आहेत का, आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. आता पहा, सोपं आहे. त्रिकोण PMN व त्रिकोण UVW मध्ये काय काय दिलंय, त्या बाजू आपण समरूप बाजू लिहून घ्यायच्या. पहिल्यांदा पहा, PM आहे, PM छेद UV पहा, म्हणजे 6/3. याला जर संक्षिप्त रूप जर दिलं तर काय होईल, 3 × 3, 3 × 2 = 6. लक्षात. त्यानंतर MN पहा, बेस MN छेद VW पहा, म्हणजे काय 10/5, म्हणजेच 5 × 5, 5 × 2 = 10. म्हणजे काय या ठिकाणी सिद्ध झाले पहा, ज्या बाजूंची लांबी दिलीत त्यांचं जर गुणोत्तर जर काढलं तर त्यांचं काय होतं, उत्तर एकच येतं. काय, 2/1. यावरून PM छेद UV बरोबर MN छेद VW हे सिद्ध होतं. लक्षात घ्या. आणि कोण M एकरूप कोण V हे पक्ष दिलेल्यामध्ये, आणि म्हणून कोण PMN समरूप त्रिकोण UVW. आता ही जी कसोटी आहे समरूपतेची बाकोबा कसोटी आहे. लक्षात घ्या, समरूपतेची बाकोबा कसोटी आहे. आता पहा, हा झाला एक भाग. तर आता सराव संच 1.3 हा आपण पुढच्या तासाला पाहू. तर यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. आता हे प्रमेय पाहत असताना हे सुद्धा प्रमेय आपल्याला 3 मार्कांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारतात. काय, तर त्या ठिकाणी प्रमेय दिले असते. तर हे प्रमेय म्हणजे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असतं. आता 2 त्रिकोण दिलेले आहेत, ABC आणि PQR. आता पक्ष मगाशी मी सांगितलं, प्रमेय दिल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं, आकृती तयार करायची. तुम्ही अक्षरे कोणती देऊ शकता. आकृती तयार केल्यानंतर मग आपण त्या आकृतीची माहिती म्हणजेच पक्ष. आता हा जो पक्ष आहे, कोणते 2 त्रिकोण आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AD लंब BC. AD लंब आहे BCला, PS लंब QR. हा झाला पक्ष. आता साध्य काय आहे, त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग बरोबर BCचा वर्ग बरोबर QRचा वर्ग आणि ACचा वर्ग छेद PRचा वर्ग. हे साध्य या 2 आकृत्यामधून हे सिद्ध करायचे. आता सिद्धता काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर काय, BC गुणिले AD. आता BC पाया गुणिले उंची काय आहे AD छेद QR.
QR गुणिले PS. आता पहा म्हणजे BC गुणिले QR गुणिले AD PS याचा अर्थ एकच होतो. अर्थ एकच होतो, त्याला 1 नंबर द्यायचा. पहा दुसरा, त्याच्या खाली त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये कोण B बरोबर कोण Q, कोण ADB बरोबर कोण PSQ कसा आहे, PSQ 90 अंशाचा आहे. त्याला पक्ष नाव दिलं तरी चालू शकतं खाली. आणि कोको कसोटीनुसार पहा त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS म्हणजेच AD छेद PS बरोबर AB छेद PQ या ठिकाणी 2 नंबरचं समीकरण आपल्याला मिळते. आता पुढे काय, परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR म्हणून AB छेद PQ पहा AB छेद PQ बरोबर BC छेद QR पाया बरोबर AC छेद PR याला 3 नंबर समीकरण द्यायचं. आणि यातून काय करायचं, 2 व 3 वरून त्याचा सारांश आपण काय करायचा, काढून घ्यायचा. तर पहा त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC छेद QR गुणिले AD छेद PS आणि बरोबर BC छेद QR गुणिले BC छेद QR बरोबर BC गुणिले BC म्हणजे BCचा वर्ग पाया वर्ग आणि QR गुणिले QR म्हणजे QRचा वर्ग. त्याचप्रमाणे एक बाजू मिळाल्यानंतर पुढची बाजू सुद्धा काय असणार, वर्ग असणार. ABचा वर्ग छेद PQचा वर्ग बरोबर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग. हे काय झाले, सिद्ध होतं. तर अशा प्रकारे हे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे जे प्रमेय हे अत्यंत महत्त्वाचं हे ते परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. तर बाळांनो, हे जे समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे प्रमेय यावरून आपण काय करू, याच्यावरून सोडवलेली जी उदाहरणे आहेत ती पाहू. म्हणजे आपल्याला काय होईल, हे प्रमेयाचा आपल्याला बोध होईल. आणि हा बोध होत असताना 2 एक्झाम्पल आहे पहा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 16, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 25. तर AB छेद PQ या गुणोत्तराची काय करायचं, किंमत काढायची. आता ही किंमत काढत असताना काय करायचं, 2 त्रिकोण समरूप दाखवायचे पहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC समरूप ट्रायंगल PQR. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. याला कारण काय द्यायचं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असतं पहा. आणि काय होतं, मग आता आपल्याला यांची किती दिली आहे लांबी, त्रिकोण ABC किती दिली आहे 16, PQR किती दिला आहे 25. आता वर्ग दिला आहे. आता याचं वर्गमूळ काढलं तर 16चं वर्गमूळ काय येईल 4, 25चं काय येईल 5. यांचं वर्गमूळ म्हणजे खरं गुणोत्तर काय आलं, ABC PQ बरोबर 4, 5 हे गुणोत्तर आपल्या या ठिकाणी मिळाले. आता पुढचं एक उदाहरण पाहू. कोणतं, सॅम्पल पहा. 2 समरूप त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौरस असेल तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती. आता मग सारखंच करायचं पहा. 2 त्रिकोण एकमेकांशी काय आहे, समरूप आहे. आणि त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण आणि त्रिकोण PQR हा कसा आहे, मोठा त्रिकोण माना. आता हे मानल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता मागायच्या प्रमाणे 2चा वर्ग छेद 5चा वर्ग म्हणजे किती, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25. आता
याला कारण काय द्यायचं? समभुज त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. काय हे दिले 64 पहा. एबीसी किती दिलाय? 64. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर 4/25. म्हणजे जर तिरकस गुणाकार जर केला 4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर 64 गुणिले 25, तर आता आपण काढायचं काय? मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. पीक्यूआर बरोबर 64 गुणिले 25/4. आलं लक्षात? 4च्या पाड्यामध्ये 64 आहे, ठीक आहे ना? तर या 4 ने भागल्यानंतर 25 8 हे 25 म्हणजे टोटल 400. या 4 ने भागल्यानंतर 464 या ठिकाणी हे उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती झालं? 404 सेमी. आलं लक्षात? आता पुढचं एक सॅम्पल पाहू आपण. कोणता? समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD, कर्ण AC व कर्ण BD एकमेकांना K मध्ये छेदतात. तर सिद्ध करायचे पहा. त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल APB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CBD बरोबर AB चा वर्ग छेद CD चा वर्ग. आता उकल जे दिलेल्या गोष्टी त्याला कुठे काढायचं? काय? समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD. पहा AB समांतर बाजू CD. त्रिकोण APB पहा APB व त्रिकोण CPD मध्ये त्रिकोण PAB एकरूप त्रिकोण PCD पहा. काय म्हणायचं? व्युत्क्रम कोन. आणि कोन APB एकरूप कोन CPD परस्पर विरुद्ध कोन. म्हणजे त्रिकोण APB समरूप त्रिकोण CPD. म्हणजे काय वेळेला कारण देता येईल? कोको कसोटी लक्षात घ्या. आणि कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांना कसे आहेत? समरूप आहेत. आणि यावरून काय सिद्ध होतंय? एरिया ऑफ ट्रायंगल APB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPD बरोबर AB वर्ग छेद CD वर्ग. यालाच काय म्हणायचं? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. तर अशा प्रकारचं उदाहरण सुद्धा आपल्याला काय होतं? परीक्षेला 3 मार्कांसाठी विचारलं जातं. तर हे जे दिलेली सोडवलेली उदाहरणे आहेत ती आपण पहा. परीक्षेमध्ये काय होतं? फक्त अंकांची अदलाबदल होते, बाकी उदाहरणं तीच असतात. तर बाळांनो ही उदाहरणं सोडवली पहा. आणि यावरून जो पुढचा सराव संच जो आहे तो 1.4 आपण पुढच्या तासाला पाहू. ओके, नमस्कार.